प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे पाटलांना खिशात घातलं आहे का? मनोज दादा म्हणून. आणि आता पुन्हा विखे पाटलांनी दिलेलं आश्वासन, याच्यामध्ये काय फरक आहे, काय तफावत आहे, काय दिलं होतं, काय राहिलं होतं, नाही तर पुन्हा नव्याने काय मिळालं? त्यांनी आश्वासन 3 गोष्टींचं दिलंय की मराठा समाजाला जे ओबीसीच्या सवलती आहेत त्या सगळ्या आम्ही लागू करू. आता ही जी मागणी आहे ओबीसी प्रमाणे सवलती द्या, तर अशा कोणत्या मागण्या आहेत की ज्याच्यापासून मराठा समाज वंचित होतो? की हे गॅझेट नावाचा जो प्रकार आहे तो आभासी आहे आणि आभासी जगातनं तुम्ही एखादं नातं जुळवलं, मग ती तर ऑलरेडी प्रोसिजर आत्ताही राज्य सरकारच्या रुल्स मध्ये आहे ना. पण मराठवाड्यापुरतं तरी हैदराबाद गॅझेट लावावं ही जरांगे यांची मागणी योग्य तुम्हाला वाटत नाही का? आज सगळे लोक एकाच बसमध्ये बसायला निघतायत, परंतु ह्या विषयाचं गांभीर्य मराठा समाजातल्या धुरीण्यांना आजही नाही. जे सगळे लोक म्हणतात मराठा आरक्षणाचं आंदोलन चालू आहे, हे चालू आहे, पण हायकोर्टामध्ये आता सुनावणीला 2 ते 5 मराठा समाजाचे लोक उपस्थित असतात. जरांगे पाटील यांनी या आरक्षणाच्या मुद्द्यावरती यापुढे आंदोलन करू नये असं सल्ला तुम्ही द्याल का? एवढ्या मोठ्या व्यापक आंदोलनाच्या पाठीमागं एक रिसर्च सेंटर नाही, हे वास्तव आहे आणि ते कटू आहे की प्रत्येक राजकीय पक्ष मराठा समाजाला 100% न्याय देऊ शकत नाही, हे आपल्याला मान्य करावं लागेल. जरांगे पाटील यांच्या पाठीमागे कोणाचं राजकीय पाठबळ असावं तुम्हाला वाटतं? राजकीय पाठबळ म्हणण्यापेक्षा असं बनावट कुणब्यांचं पण मोठं रॅकेट या महाराष्ट्रात आहे का? मराठा समाजाचं एवढं प्रचंड प्रमाणात राजकीयकरण झालेलं आहे की त्याला सत्तेशिवाय काही दुसरं सुचत नाही. उद्या चंद्रावर जरी पंचायत समिती स्थापन केली तर मराठी नक्की चंद्रावर जातील, तिथं पण पंचायत समिती लढवतील. एखादा जर ब्राह्मण समाजाचा नेता असेल, तो मराठ्यांचा जो कार्यक्रम आहे सारथीच्या कार्यक्रमामध्ये पुढे बसू शकत नाही का? या सारथीचा मराठा समाजाला का उपयोग झाला का? निश्चित. म्हणजे मी तुम्हाला अभिमानाने सांगेन की मग हा जो मेधा कुलकर्णी यांच्या निमित्तानं जो काही सगळं नाट्य तिथं घडलं, ड्रामा घडला तिथं, याच्यामुळे देवेंद्र फडणवीस पण नाराज झाले. याबद्दल नंतर आमदार वगैरे मंडळी तुमच्याशी काय बोलली का? या केसचा जो SC-BCची मराठा आरक्षणाची केस आहे, तिचा निकाल कधीपर्यंत लागेल तुमचा काय अंदाज? तुम्ही कोर्टात जात आहे. नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप चर्चा या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण, याशिवाय सारथी संस्थेचा वर्धापन दिन, सारथी संस्थेचा मराठा समाजाला झालेला उपयोग, या वर्धापन दिनानिमित्त घडलेलं भाजपमधलंच अंतर्गत नाट्य, मराठा आरक्षणाचा लढा आणि त्याची न्यायालयीन केस कुठपर्यंत आली, अशा अनेक बाबींवरती चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत मराठा महासंघाचे राजेंद्र कोंढरे. राजेंद्र कोंढरे यांच्याशी आपण अनेकदा संवाद साधलेला आहे. जेव्हा जेव्हा मराठा समाजाच्या काही मुद्द्यांविषयी किंवा काही प्रश्नांविषयी आंदोलन सुरू असतात, सरकारमध्ये काही विचार प्रक्रिया सुरू असते, तेव्हा तेव्हा राजेंद्र कोंढरे यांच्याशी आपण संवाद साधत असतो की तो विषय पूर्णपणे प्रेक्षकांना, वाचकांना कळावा यासाठी. तर असेच काही मुद्दे घेऊन आपण कोंढरे यांच्याशी बोलणार आहोत. राजेंद्रजी, तुमचं लेट्सवर खूप खूप स्वागत. नमस्कार. मध्यंतरी मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन झालं, आंदोलन मागे पण घेतलं. भाजपचे आमदार प्रसाद लाड हे मुख्यमंत्र्यांचा निरोप घेऊन गेले. हैदराबाद गॅझेट, कोल्हापूर गॅझेट, सातारा गॅझेट, बरंच काय काय चर्चा झाली. पण माझं एक निरीक्षण आहे, ते खरे की खोटं मला सांगा, प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे पाटलांना खिशात घातलं आहे का? मनोज दादा म्हणून. विषय असा आहे की जरांगे पाटलांची जी मूळ मागणी आहे, परत परत सांगतोय की मराठवाड्यामधल्या सर्व मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्या, पण त्याच्या ज्या मर्यादा आहे ते त्या समजून घ्यायला तयार नाहीत आणि त्यामुळं ते मागणी करत एक राहतात आणि सरकार एक वेगळं प्रत्येक टप्प्यावर देत राहतं आणि मग त्याच्यात परत रिझल्ट नाही निघाला की पुन्हा एकदा आंदोलनाची भूमिका जरांगे पाटील घेत आहेत. त्यामुळे या वास्तविक सगळ्या प्रक्रियेमध्ये जो आता SOP किंवा GR काढलेला आहे, या GR मध्ये एक वास्तव सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे की मराठा समाजाची नोंद जर मराठा असेल तर तो आयुष्यात कुणबी होऊ शकत नाही आणि ज्याची नोंद कुणबी आहे तर त्यांनी प्रॉपर रेकॉर्ड दिलं तर त्याला कुणबी प्रमाणपत्र आजही मिळतंय. नव्या SOPनी काय केलंय की जो मूळ कायद्यामध्ये आणि नियमामध्ये असलेला गाभा आहे
तो फक्त त्यांनी एसओपी मध्ये आणून त्याला नवीन पॅकिंग लावून ते परत लोकांपर्यंत दिलेलं आहे. आणि मला एक विचारायचं की मुंबईमधलं आंदोलन, त्या आंदोलनानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेला GR, हम्म. त्यानंतर झालेला विजय उत्सव आणि आता पुन्हा आंदोलन आणि आता पुन्हा विखे पाटलांनी दिलेलं आश्वासन, याच्यामध्ये काय फरक आहे, काय तफावत आहे, काय दिलं होतं, काय राहिलं होतं, नाही तर पुन्हा नव्याने काय मिळालं, हे जरा थोडक्यामध्ये सांगा. म्हणजे शॉर्ट म्हणजे काय आहे की मराठवाड्यामध्ये ज्या कुणबीच्या नोंदी आहेत ते उर्वरित महाराष्ट्राच्या पेक्षा तेवढ्या प्रमाणामध्ये नाहीयेत आणि गॅझेटियर मध्ये मात्र जे उल्लेख आहेत ते कुणबी प्रमाण जास्त आहे असं आहे. त्यामुळं त्यांना सर्व लोकांना सरकारने कुणबी म्हणून डिक्लेरेशन द्यावं आणि म्हणून त्या गॅझेटियरचा वापर करावा रेफरन्स म्हणून, अशी त्यांची मागणी आहे. पण मर्यादा अशा की रेफरन्स असा आहे की गॅझेटियर मध्ये संख्यात्मक नोंद आहे आणि कायदा काय सांगतो की कुठल्याही रेव्हेन्यू रेकॉर्ड मधलं मूळ जो वंशज आहे त्याच्या वंशजाची आणि ह्याची कनेक्टिव्हिटी साधून वंशावळ सिद्ध करून तुम्हाला प्रमाणपत्र मिळणार आहे. त्यामुळे हा जो 2 गॅप आहे, हा गॅप जोपर्यंत धोरणात्मक दृष्ट्या सरकारला बदलायचा असेल तर त्यांना रुल्स मध्ये बदल करावे लागतील, कायद्यात बदल करावे लागतील आणि ते GR ने समजा काढलं तर त्याने रूल्स बदलत नाहीत का? नाही, रूल्स हा कधी पण GR हा सुपरसीट होऊ शकत नाही. GR कशाला असतो? रूल्सच्या फ्रेम मध्ये एखाद्या गोष्टीचं स्पष्टीकरण करण्यासाठी, एसओपी ठरवण्यासाठी, मार्गदर्शक सूचनेसाठी GR काढला जातो. त्यामुळे रूल्स प्रमाणे रूलच्या बाहेर जाऊन सरकारला कोणताही GR काढता येणार नाही आणि जर तसा काढला तर तो हायकोर्टामध्ये आणि सुप्रीम कोर्टामध्ये टिकणं थोडस मुश्किल होतं. या जो मुंबई आंदोलनानंतर GR निघाला, त्या GR नंतर मराठवाड्यातल्या कुणबी प्रमाणपत्रांच्या संख्येमध्ये वाढ झाली, घट झाली, की काहीच फरक नाही पडला? नाही, आता जी रुटीन त्यांची प्रोसेस मध्ये आहे की जी मराठवाड्यामध्ये पूर्वी मिळतच नव्हती, ती एकनाथ शिंदे साहेब आल्यानंतर जो काही निर्णय झाला की नोंदी शोधा आणि ते काढा, त्यातनं ते प्रमाण निश्चितपणे वाढले आणि विशेषतः बीड जिल्ह्यामध्ये वाढलेलं आहे. पण उर्वरित मराठवाड्यामध्ये तेवढ्या प्रमाणात नोंदी सापडत नसल्यामुळं त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळण्याच्या दृष्टीने अडचणीच होत आहे. पण ह्याच्यात मला अजून एक कळत नाही की मराठा समाजाला वेगवेगळ्या 2 अजून ऑपॉर्च्युनिटी असताना आपण एकाच वाटेने जाण्याचा जो मार्ग निवडतोय त्याच्यावर मराठा समाज अजून गांभीर्याने विचार मंथन करत नाही असं माझं निरीक्षण आहे. पण आता विखे पाटलांनी परत नव्यानं जरांगेंना काय आश्वासन दिलेलं आहे आणि त्यातनं काय? काही नाही, त्यांनी जी मागणी केली हैदराबाद गॅझेटियर लावून महाराष्ट्रामध्ये म्हणजे मराठवाड्यात हैदराबाद गॅझेट लावा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये सातारा सांगलीमध्ये सातारा गॅझेट आणि कोल्हापूरला कोल्हापूर गॅझेट. आता गॅझेट लावा म्हणजे काय लावा? काय काय नक्की गॅझेट? गॅझेट ऍक्च्युअल गॅझेट हे व्यक्तीचं असतं आणि गॅझेटियर हे त्या जिल्ह्याची सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, भौगोलिक आणि सगळ्या ह्याची हिस्ट्री त्याच्यामध्ये असते आणि त्याच्यातला एक पार्ट मध्ये याच्यामध्ये किती धर्माचे किती लोक राहतात त्याची एक संख्यात्मक, गावानुसार वाडीनुसार ती संख्या आहे. नाही, गावानुसार वाढीचं नसेल, ती अबस्ट्रॅक्ट आहे म्हणजे एकत्रित माहिती आहे. त्यामुळे त्या जिल्ह्याची एकूण लोकसंख्या फार फार तर एखाद्या तालुक्याची असू शकते, पण गाववार जी काही रेकॉर्ड आहे ते गॅझेटियर मध्ये नाही. आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये आजही प्रमाणपत्र मिळायला ब्रिटिश रेकॉर्डचा उपयोग होतो. त्यामुळे गॅझेटियर लावून वेगळं आपण काय करणार, अडथळा तयार होईल. कारण गॅझेटियर लावल्यावर काय होतं, ज्याची नोंद नाही त्याच्यासाठी गॅझेटियरचा वापर करायचा आहे आणि मग त्यासाठी 3 जणांची गाव पातळीवरची ग्राम समिती आणि नंतर वंशावळ समिती तालुका पातळीची, अशा 2 स्टेज पार करून त्याला प्रमाणपत्राकडे जायचंय. पण कोल्हापूर पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्याच्याकडे वंशावळीची नोंद आहे त्याला गॅझेटियर लावून काय उपयोग नाहीये. हा माझा खरा मुद्दा आहे. पण याच्यामध्ये आता जे आंदोलन झालं, प्रसाद लाड आणि विखे पाटील गेले, तर त्यांनी आता काय आश्वासन दिलेलं आहे ज्याच्यावरती जरांगे पाटील खुश आहेत? त्यांनी आश्वासन 3 गोष्टींचं दिलंय की मराठा समाजाला जे ओबीसीच्या सवलती आहेत त्या सगळ्या आम्ही लागू करू. त्याचबरोबर ते आता लागू नाहीत का? ऍक्च्युअल त्या तर 2016-17 पासून टप्प्याटप्प्याने लागू झाल्या. म्हणजे कुंभना तुम्हाला माहित नसेल, परंतु ओबीसी साठी असा एकवट GR नव्हता. तो मी आणि शिवप्रहारचे संजीव गुरु आम्ही पहिला काढला आणि मग ओबीसी प्रमाणे सवलती देण्यासाठी मग दुसरा GR हा आपण त्याच वेळेस काढलेला आहे आणि तो मराठा म्हणून नाही काढलेला, तर खुल्या प्रवर्गातले जे आर्थिक दुर्बल घटक आहे त्यांना, आणि त्यामुळं आर्थिक दुर्बल घटकासाठी असलेली सवलत ही ऑटोमॅटिकली मराठा समाजाला लागू आहे. पर्टिक्युलरली त्यात मराठा शब्द कुठेही त्या काळामध्ये वापरला गेला नव्हता कारण त्याला आरक्षण नव्हतं. त्यामुळे सगळ्या गोष्टी ज्या मिळाल्या 2016 पासून ते 2018 पर्यंत ह्या सगळ्या EWS फॉर्मॅट मध्ये मिळाल्या. ओके. पण आता ही जी मागणी आहे ओबीसी प्रमाणे सवलती द्या, तर अशा कोणत्या मागण्या आहेत की ज्याच्यापासून मराठा समाज वंचित होता?
त्याच्यामध्ये शेवटचे जे काही उच्च शिक्षण काही कोर्सेस हे ओबीसीला मागच्या वर्षी लागू झाले, त्याच्या अगोदर ते ओबीसीला लागू नव्हते. आणि मग त्या धर्तीवर त्या जी आरचा रेफरन्स घेऊन हा जी आर 2024 मध्येच काढलेला आहे की शासनाने ज्यावेळेस 25 जानेवारी 26 जानेवारीला स्पेशली तो जी आर काढला आणि त्या जी आर मध्ये लिहिलेलं की मराठा समाजाला ओबीसी प्रमाणे असणाऱ्या सवलती लागू होत्या. ज्या ईडब्ल्यूएस मध्ये लागू होत्या त्या ऑलरेडी मराठा समाजाला लागूच होत्या. पण नंतर जे ओबीसी आंदोलकांनी भूमिका घेऊन काही जो ऍडिशनल राहिलेला जी आर काढलाय त्या जी आर मध्ये नवे कोर्सेस ऍड झाले. किंबहुना मराठा समाजाला ह्या अगोदर 950च्या आसपास जे प्रोफेशनल कोर्स आहेत ते, त्याशिवाय अभिमत विद्यापीठ ही सगळी जवळपास त्याच्यामध्ये कव्हर झाली. मुलींना 100% फी आधीच जाहीर झालेली आहे, मुलांची 50% आहे. मग राहिलेले कोणते कोर्स होते की जे इंजिनिअरिंग ह्याच्यातले काही वेगवेगळे नावानी कोर्सेस होते ते त्याच्यामध्ये ऍड झालेले आहेत. पण या अगोदर 16 ते 25 पर्यंत जवळपास 85 ते 90% सगळे कोर्सेस ओबीसी, ईडब्ल्यूएस आणि मराठा समाज सगळ्यांना कव्हर होते. ओके. सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे म्हणजे माझं जे निरीक्षण आहे ते खरं आहे का की प्रसाद लाड एकदम हा चेहरा या आंदोलनामध्ये भाजपनं का पुढे केला असावा? कारण काय झालंय की आतापर्यंत जरांगे पाटलांच्या आंदोलनामध्ये वेगवेगळी लोक सहभागी होऊन त्याच्यामध्ये तडजोड घडवून आणण्याचा प्रयत्न करत होते. ती काही टप्प्यामध्ये यशस्वी झाली, काही टप्प्यामध्ये झाली नाही. मग आता सगळे चेहरे झाल्यानंतर अचानक आमदार लाड यांची त्या ठिकाणी एंट्री झालेली आहे. आता सरकारने जर ठरवलं असेल की त्यांना पुढे करून काही गोष्टी होणार असतील तर चांगलं होणार असेल तर स्वागतच आहे. परंतु लाड यांची एंट्री ह्याच्यामध्ये जी होती ती ह्या अगोदर कधीच नव्हती. बाकी प्रवीण दरेकर येऊन गेलेत, बाकी जवळपास भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचे 99% आमदार मंत्री त्या ठिकाणी जाऊन आलेले आहेत. लाड मात्र आधीपर्यंत कधीच नव्हते, ते आता ह्या माध्यमातून पुढे आले त्याच्यामध्ये मांडणी करायला. अच्छा. आता उर्वरित दोन कोणत्या मागण्या मान्य केलेल्या आहेत? एक ओबीसी प्रमाणे हे द्या. ह्या सवलती होत्या आणि कोल्हापूर गॅझेट आणि सातारा गॅझेटचा शब्द दिलेला आहे. परंतु आम्ही त्याच्यामध्ये सरकारला एक पत्र दिले, जाणीवपूर्वक पत्र दिले. तुम्हाला जर गॅझेट लावून पत्र द्या, त्यांना सर्टिफिकेट द्यायची असेल तर त्याची नोंदणीचं रजिस्टर एक वेगळं ठेवा आणि त्याला वेगळा कोड द्या. आणि जे ओरिजिनल सर्टिफिकेशन ज्याला प्रमाणपत्र सिद्ध करताना वंशवळ सिद्ध करून मिळते आतापर्यंतच्या रुटीन प्रोसेस प्रमाणे, त्याचं वेगळं ठेवा. त्याचं कारण असं आहे की उद्या हायकोर्टामध्ये हे जर चॅलेंज झालं आणि हैदराबाद गॅझेट सारखं कोल्हापूर आणि सातारा गॅझेटच्या ह्याच्यावर काही जर बॅन आला तर ज्याला ओरिजिनली कुणबी प्रमाणपत्र मिळतं त्याच्यावर तो अन्याय होऊ शकतो. आणि दुर्दैवाने महाराष्ट्र सरकारच्या प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना ह्या गोष्टीची जाणीव जरी असली तरी ते बोलत नाहीत. परंतु जे जात पडताळणी तज्ज्ञ क्षेत्रातले लोक आहेत त्यांच्याशी माझा नेहमी डायलॉग असतो आणि एक्सपर्ट लोकांशी असतो, म्हणजे जे असं रस्त्यावरचा कोणी पडलेला नसतो. तर त्यांच्याशी बोलत असताना त्यांना पण ते जाणवतं की हे गॅझेट नावाचा जो प्रकार आहे तो आभासी आहे आणि आभासी जगातनं तुम्ही एखादं नातं जुळवणं, मग ती तर ऑलरेडी प्रोसिजर आत्ताही राज्य सरकारच्या रूल्स मध्ये आहे ना की एखाद्या माणसाचं रेकॉर्ड सापडत नाही, नोंद मिळत नाही, तेव्हा गृह चौकशी करून कुठं ना कुठं एखादी कनेक्टिव्हिटी राहून आजही देता येतं. मग त्याला आपण गॅझेटियर लावून नेमकं काय साध्य करणार आहोत? पण मराठवाड्यापुरतं तरी हैदराबाद गॅझेट लावावं ही जरांगे यांची मागणी योग्य तुम्हाला वाटत नाही का? मग त्याच्यात काय झालंय की हैदराबाद गॅझेटियरचा रेफरन्स घ्या, पण हैदराबाद गॅझेटियर लावून जे सर्टिफिकेट देणार आहे ना हे लोकांच्या दृष्टीने आणि कायद्याच्या दृष्टीने हे अडचणीच आहे. मूळ काय आहे की त्यांची मागणी जी आहे की हैदराबाद गॅझेटियर कशासाठी लावायचंय, तर ही लोकसंख्या कुणबी होती म्हणून द्यायचंय. पण आता अडचण अशी की शासन एखाद्या जातीचं डिक्लेरेशन देऊ शकत नाही की हा या जातीचा आहे ते जातीचा आहे. तुम्हाला कायदा आणि रूल पाळूनच पुढे जावं लागेल. आणि तुम्हाला जर तो बदल करायचा असेल तर तो एका जातीपुरता करता येणार नाही, कारण त्या गॅझेटियर मध्ये सगळ्या जातीच्या नोंदी आहेत, ब्राह्मणांच्या आहेत, कुणब्याच्या आहेत, मारवाडी, गुजराती, मुस्लिम सगळ्यांचे आहेत. मग त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्ट, हायकोर्टचे जे वेगवेगळे निर्णय झालेले ते निर्णय आणि याची सुसंगता लावावी लागेल. मग एवढं करून शेवट हाती काय मिळणार आहे, तर एक कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे. मग प्रमाणपत्र मिळणं, त्याचा लाभ मिळणं आणि आरक्षण मिळणं हे 3 टप्पे वेगळे वेगळे आहेत. मग आपण असं का म्हणू नये की ज्याच्याकडे करेक्ट नोंद आहे, वंशावळ आहे, त्यांनी त्याच्याप्रमाणे घ्यावं. आणि ज्याला मिळत नाही त्याला आज रोजी एसीबीसी आहे, नाही एसीबीसी टिकलं तर उद्या ईडब्ल्यूएस आहे. पण लोक काय करतायत की आज सगळे लोक एकाच बसमध्ये बसायला निघतायत, परंतु ह्या विषयाचं गांभीर्य मराठा समाजातल्या धुरीण्यांना आजही नाही.
आणि मग ते गांभीर्य अशा पद्धतीने लक्षात घ्यायला पाहिजे की संसदेने एक पूर्वी न्यायमूर्ती रोहिणी नावाचं कमिशन नेमलेलं होतं आणि या कमिशननी केंद्र सरकारमधल्या 27% ओबीसी आरक्षणाचे 4 तुकडे करण्याची शिफारस केल्याची माहिती आहे. होय. आणि हा अहवाल राष्ट्रपतींकडे आहे. संसदेत त्याच्यावर प्रश्न विचारल्यावर सरकारने अजून त्याच्यात स्पष्ट भूमिका घेतली नाही. पण आता जसं एससीचं उपवर्गीकरण करण्याच्या बाबतीत सुप्रीम कोर्टाने सांगितले, त्याच धर्तीवर रोहिणी कमिशनच्या रेफरन्सनी जर उद्या भविष्यामध्ये या 27% तुकडे झाले तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा 19% जे आता ओबीसी प्युअरली आरक्षण आहे, ज्याच्यामध्ये 400-450 जाती आहेत, त्याचं पण उपवर्गीकरण होईल आणि जे जास्त लाभ घेणारे जाती आहेत त्यांना एका बॉक्समध्ये ठेवलं जाईल 5-6%च्या. मग उद्या कुणबी हा 5-6%च्या बॉक्समध्ये जाऊ शकतो. त्यामुळं आपल्या मराठा समाजातल्या सर्व लोकांना माझं आज पुन्हा पुन्हा आव्हान आहे की ह्याविषयी तुम्ही वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये कार्यशाळा घेतल्या पाहिजे. वेगवेगळ्या कॉलेजेस मधले असलेले कट ऑफ काय आहेत, सर्व्हिसमध्ये आलेल्या नोकरीचे कट ऑफ काय आहेत, आणि कुणबी झालेल्या माणसाला परत मराठा होता येत नाही आणि ज्यांनी मराठा म्हणून व्हॅलिडिटी घेतली एससीबीसीची त्याला कुणबी होता येत नाही. ही सीमारेषा स्पष्ट नसल्यामुळं आज अनेकांनी परीक्षा दिली त्यांनी ईडब्ल्यूएस मधनं आणि नंतर प्रमाणपत्र काढले कुणबीचं, तर त्यांना नोकऱ्या मिळण्यामध्ये अडचणी झालेल्या आहेत. ह्या तांत्रिक बाजू कोणीच सांगायला तयार नाही. त्यामुळं मराठवाड्यापुरता जो गॅझेटियरचा विषय आहे तो त्यांनी मराठवाड्यापुरताच मर्यादित ठेवावा. त्याचं सुपर इम्पोजिशन कोल्हापूर गॅजेट आणि सातारा गॅजेट करून जर करण्याचा प्रयत्न झाला तर इथल्या पण सर्टिफिकेटला तो इश्यू होऊ शकतो. आता एससीबीसीचा मराठा समाजाला महाराष्ट्रात उपयोग होतो आहे का? 9-9-20 पर्यंत जे पहिल्या टप्प्यामध्ये लागलं होतं त्याच्यात अंदाजे माझ्या 12,000च्या लोक आसपास रिझर्वेशन मधून कामाला लागले. एससीबीसी फक्त एससीबीसी मराठासाठीच्या परमनंट झाले. त्या काळामध्ये जवळपास 2400 डॉक्टर एमबीबीएस झाले आणि सवलती तर लागूच झाल्या होत्या. आणि 9-9-20 नंतर ते राहिलेले जे 3800 लोक होते त्यांना आपण अधिसंख्य म्हणून घेतलं. त्याच्यात जवळपास नाही म्हटलं तरी 1800 ते 1900च्या आसपास संख्या ही मराठा समाजाची होती. त्यांना आता कायमस्वरूपीचे जे लाभ द्यायचे त्याचाही निर्णय आता राज्य शासनाने घेतलेला आहे. आता पुन्हा ज्यावेळेस आरक्षणाची जाहिरात आली होती तेव्हा सरकारने दसऱ्याला सांगितलं होतं की तुम्ही ईडब्ल्यूएस आणि ओबीसी दोन्हीचा लाभ घ्या. पण सोशल मीडियात सगळे लोक तुटून पडले, नाही नाही आम्हाला हे नाही पाहिजे, आम्हाला तेच पाहिजे. सरकारने परत आयोग नेमला. आयोग नेमून पुन्हा 10% आरक्षण लागू केलं आणि ते आता सध्या चालू आहे आणि हायकोर्टामध्ये ते चॅलेंज आहे. पण यानंतर त्याला स्थगिती मिळाली नाहीये. पण या एससीबीसीच्या आधारे मुलांनी परीक्षांचा प्रयत्न देण्याचा प्रयत्न केलेला आहे का? ऍडमिशन मिळत आहेत का? हो, एससीबीसीच्या अंडर जेवढ्या रिझर्वेशनच्या 10% जागा त्या टिल टुडे आज मिळत आहेत. परंतु ह्यावेळेस सरकारने जे काही हायकोर्टामध्ये लढाई केली त्यात हायकोर्टाने असा निर्णय दिलेला आहे की ह्या सगळ्या जे काही प्रोसेसमध्ये जे काही प्रक्रिया होईल ती ह्या मूळ ज्या ऑर्डरच्या अंतिम निकालावर आधारित आहे. पण जनरली असा ट्रेंड आहे आतापर्यंत देशभरातल्या की एकदा ऍडमिशन प्रक्रिया झाली की परत त्या माणसाला बाहेर काढत नाही. हा विषय नोकरीच्या बाबतीमध्ये टांगती तलवार जर सरकारने आपल्या कोर्टाने केली तर तो एक प्रश्न होऊ शकतो. परंतु दुर्दैव असं आहे की आता जे सगळे लोक म्हणतात मराठा आरक्षणाचं आंदोलन चालू आहे, हे चालू आहे, पण हायकोर्टामध्ये आता सुनावणीला 2 ते 5 मराठा समाजाचे लोक उपस्थित असतात. आता हायकोर्टामध्ये नियमित सुनावणी सुरू आहे. हो, नियमित म्हणजे साधारणतः 10-10 दिवसांनी तारखा पडत आहेत. त्या तारखाला आता महाराष्ट्र सरकारचे जे ऍडव्होकेट जनरल साठे आहेत त्यांचं आर्ग्युमेंट आता पूर्ण झालेलं आहे. नंतर थोरात म्हणून जे आहेत एक्स त्यांचं पण आहे. ते झाल्यानंतर आम्ही 4-5 लोक इंटरव्ह्युनर आहोत. आमच्या वतीने आम्ही दुसरे काउन्सिल. याबाबत सरकार गंभीरतेनं बाजू न्यायालयापुढे मांडत आहे का? आता कसं आलंय की जे मुद्दे 19 सालच्या प्रोसेसमध्ये तेच रिपीटेड मुद्दे याच्यामध्ये आलेले आहेत. त्यामुळं त्यावेळेच्या आरक्षणाच्या मुवमेंटमध्ये आणि आताच्या ह्याच्यामध्ये जे काही मुद्दे कव्हर करायचे होते ते मुद्दे राज्य सरकारने नव्या कमिशनच्या माध्यमातून आणि सरकारच्या माध्यमातून पूर्ण केलेले आहेत. आता विषय असा की हे 50%च्या पुढचं आरक्षण असल्यामुळं ते टिकवण्याची जबाबदारी सरकारची आहे आणि न्यायालय त्याच्यावर काय भूमिका घेते याच्यावर महत्व आहे. परंतु पूर्वी जी मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये की ओबीसीत जाण्याशिवाय पर्याय नव्हता, ही ऑपॉर्च्युनिटी कधी होती तर ईडब्ल्यूएस येण्याच्या अगोदर. आणि ईडब्ल्यूएस आल्यानंतर आता देशामध्ये एकही जात धर्म शिल्लक नाही की ज्याला आरक्षण नाही. त्यामुळं मी आजही लोकांना सांगतोय की आपल्याकडं ईडब्ल्यूएस केंद्रामध्ये आपल्याला लागू आहे.
ओबीसी मधून कुणबामध्ये आपल्याला 27% कुणबी म्हणून लागू आहे, राज्यात एसीबीसी लागू आहे आणि राज्यामध्ये कुणबी म्हणून ओबीसीत पण संदेश आहे. मग ह्या चारही बसमध्ये जे आहेत, परत ओपनची बस आहे, हे सगळ्यामध्ये बसू नका आणि एकट्या कुणबीच्या बसमध्ये ओबीसीत बसा. हे भविष्याच्या दृष्टीने आपली लोकसंख्या लक्षात घेऊन हे मराठा समाजाला पूर्णपणे न्याय देईल असं मला वाटत नाही. त्यामुळं जे समाजातले तज्ज्ञ आहेत, ज्येष्ठ विधिज्ञ आहेत, ज्यांना कॉलेजमधल्या ऍडमिशन प्रक्रियेचा अनुभव आहे, ज्यांना नोकर भरती प्रक्रियेचा अनुभव आहे, ही लोक बोलतच नाही त्याच्यावर. त्यांनी हे बोललं पाहिजे. ज्यांच्याकडे नॉलेजच नाही त्यांनी काही सांगून उपयोग नाही की हा दरवाजा चांगला आहे, तो दरवाजा चांगला आहे. ज्यांनी ऑलरेडी प्रोसेस हँडल केलेली आणि ज्याला लॉंग टर्म त्याच्यातले चांगले आणि वाईट दोन्ही अनुभव माहिती आहेत, त्यांनीच हे मत व्यक्त केलं पाहिजे आणि ते करत नाहीत. मग आता जे ईडब्ल्यूएस, एससीबीसी आणि ओबीसी यांचं जर एखाद्या परीक्षेचं किंवा ऍडमिशनचा रिझल्ट काही तुमच्या डोळ्यासमोर आहे का, की मराठा समाजाचा फायदा कुठे झाला? आता ओबीसीचा जो कट ऑफ आहे तो चांगला हाय पैकी झालेला आहे. कुठे आता हे स्पर्धा परीक्षांमध्ये बरं. ओबीसी हाय गेलाय, एसीबीसी पण हाय गेलेला आहे, उंचावर गेलेला आहे, ओपनचा पण आहे. ईडब्ल्यूएस तुलनात्मक दृष्ट्या मराठा समाज त्यातनं बाहेर पडल्यामुळं राहिलेल्या जातीमध्ये मुस्लिम मधल्या काही कम्युनिटीज आहेत आणि थोडेसे मारवाडी, गुजराती आणि इतर आहेत. पण मराठा समाज आता ईडब्ल्यूचा लाभ घेऊ शकतो का महाराष्ट्रात? स्टेटमध्ये नाही घेऊ शकत, सेंट्रल मध्ये घेऊ शकतो मराठा म्हणून. बरं, ओके. म्हणजे महाराष्ट्रात तरी ईडब्ल्यूचे दरवाजे स्वतःहून बंद करून घेतले. आता बंद झालेले आहेत. जे पूर्वी आपल्याला 7 ते 7.5% बेनिफिट मिळत होता तो स्वतःहून नाकारला. त्यामुळे आता हा 10% एसीबीसी मध्ये जाऊन पुन्हा टांगती तलवार आहे. हो, ती टांगती तलवार आहे. मग याचा जर सगळा धांडोळा घेतला, थोडाफार अभ्यास केला, तर जरांगे पाटील यांनी या आरक्षणाच्या मुद्द्यावरती यापुढे आंदोलन करू नयेत असं सल्ला तुम्ही द्याल का? मी सल्ला देऊ शकत नाही. त्याचं कारण काय आहे की जनमत त्यांच्या बाजूला आहे. आता आपण घेतलेल्या एखाद्या भूमिकेचा, म्हणजे मी वैयक्तिक म्हणून सांगू शकतो एवढं निश्चितपणे की मी पण 40 वर्ष संस्थेमध्ये वेगळं काम केलंय. मूळ कसं आहे की ज्या गोष्टीचा परिणाम समाजाच्या संपूर्ण घटकावर होतो अशा प्रक्रियेमध्ये वेगवेगळ्या विषयांवर व्यापक चर्चा घडवावी लागते, त्याच्यातनं निष्कर्ष काढावा लागतो आणि हा निष्कर्ष काढण्यासाठी त्या त्या क्षेत्रातले एक्सपर्ट लोकांचं ओपिनियन घ्यावं लागतं, सेकंड फळीतलं घ्यावं लागतं आणि ग्राउंड रियालिटी काय त्याचं घ्यायला लागतं आणि मग आपल्याला मत मांडावं लागतं. आता हा जो समाज आहे हा विविध क्षेत्रातलं विविध स्तरात विखुरलेला आहे आणि जवळपास 3.5 कोटी समाज आहे. आता या 3.5 कोटी समाजाचं एखाद्या विषयाचा निर्णय घेण्यासाठी मराठा समाजाकडे एक रिसर्च इन्स्टिट्यूट नाही. ज्या शैक्षणिक संस्था मराठा समाजाच्या प्युअरली होत्या त्या आता कुटुंबाच्या झालेल्या आहेत, त्या समाजाच्या राहिलेल्या नाहीत. अशा परिस्थितीत एवढ्या मोठ्या व्यापक आंदोलनाच्या पाठीमागं एक रिसर्च सेंटर नाही, हे वास्तव आहे आणि ते कटू आहे. आणि मग जे लोक त्यांच्या मोडक्या तोडक्यात ज्ञानावर अभ्यास करून काही गोष्टी मांडायचा प्रयत्न करतात त्यांची सोशल मीडियात खिल्ली उडवली जाते. त्यामुळं हे जे आंदोलन आहे या आंदोलनावर स्वार करून काहीतरी दोन समाजात बेबनाव तयार करणे, सोशल मीडियात कॉन्ट्रोवर्सी तयार करणे, ह्याच्यातनं मूळ प्रश्न बाजूला जात आहेत आणि एक समाज असा वाहत चाललेला आहे आणि त्यातनं दोन समाज एकमेकांच्या विरुद्ध राहण्याची प्रक्रिया वेगाने सुरू झाली आणि ती महाराष्ट्राच्या दृष्टीने मला वाटतं की ही योग्य नाहीये. पण याचा फायदा राजकीय पक्ष घेत आहेत, तुमच्या लक्षात येत नाही का? 100% घेत आहेत. कुठल्याही राजकीय पक्षाला कुठली पण एकत्र शक्ती ही कधीच एकत्र नको असते. त्यामुळे जिथं मिळेल तिथं टाचणी लावून फोडायचा कार्यक्रम, मग तिथे उद्या राजेंद्र कोंडरे जरी तिथं सत्तेत गेले तरी ते तेच करणार. कारण शेवट जनमताचं आणि जनरेट्याचं भय हे कुठल्याही राजकीय सत्तेला असतंच आणि त्यामुळं सरकार ते प्रयत्न करणारच आहे. त्याला किती बळी पडायचे समाजाने पण ठरवलं पाहिजे ना. आणि ह्याच्यामध्ये काय अडचण आहे नेमकी की प्रत्येक राजकीय पक्ष मराठा समाजाला 100% न्याय देऊ शकत नाही, हे आपल्याला मान्य करावं लागेल. पण जो न्याय देण्याचा प्रयत्न करतो ते जो 4 चुकाही करतो आणि इकडे 2 गुलाबजाम पण वाढतो. मग अडचण काय होती की समाजाला नेमकी भूमिका घेण्याच्या बाबतीमध्ये इतका गोंधळ आहे आता वैचारिक दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या, त्यामुळं एका रिझल्टवर समाज जायला तयार नाही. मग असा विस्कळीत असलेला समाज हा वेगळ्या राजकीय शक्ती आपापल्या बाजूला खेचण्याचा प्रयत्न करतात. जरांगे पाटील यांच्या पाठीमागे कोणाचं राजकीय पाठबळ असावं तुम्हाला वाटतं? राजकीय पाठबळ म्हणण्यापेक्षा त्यांच्याकडं आता जे काही त्यांचे सराउंडिंग कार्यकर्ते पदाधिकारी आहेत ते बहुतांश कुठल्या राजकीय पक्षाशी आता कनेक्टेड आहेत असं नाहीये. मराठा क्रांती मोर्चामध्ये काय होतं की सगळ्या राजकीय पक्षाची लोक बॅकबोन म्हणून काम करायची
पण फ्रंटला सामान्य कार्यकर्तेच होते आणि मराठा क्रांती मोर्चे निघले तेव्हा कोणती जात आणि धर्म हा तेवढा अग्रेसिव्हली मराठा समाजाच्या पुढे आलेला नाही. आत्ता काय झालंय की लाभ कमी आणि तोटा जास्त या दृष्टिकोनातनं काही समाज विशेषतः मराठवाड्यामधले एकमेकांच्या विरुद्ध ठाकलेले आहेत. आपलं दोन्ही बाजूंना एक ऍडव्हाइस म्हणून सल्ला सांगतो की शेवट आपल्या ताटामध्ये काय संकट वाढून ठेवलं याची जाणीव आणि इथली जी सामाजिक वीण आहे या सामाजिक वीणला लोक तक्रार करतात. कारण काय असतं प्रत्येक जातीमध्ये एक अग्रेसिव्ह गट असतो. तो गट ज्यावेळेस एखादी तावातावानी भूमिका मांडतो त्यावेळेस इकडचा एक गट त्याच्या अटॅकिंग जातो, क्रियेला प्रतिक्रिया घडतं आणि त्याच्यातनं मग काय होतंय की दोन समाजातले मध्यममार्गी आणि पाठीमागं शांत असणारी लोक ही इनडायरेक्टली त्याचा भक्ष्य होतात. त्यामुळं आपल्या आंदोलनातनं आपण घेतलेल्या स्टँड मधनं आपला समाज हा लक्ष आणि भक्ष्य होणार नाही याची काळजी त्या त्या नेतृत्वाने घ्यायची असती. ती जर नाही घेतली तर एवढा मोठा समाज ज्यांनी महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाणांपासून त्याच्या अगोदर शाहू महाराज असतील, विठ्ठलरामजी शिंदे असतील, बाबूराव जगताप अनेक समाज धुरीणांनी जे काही प्रचंड काम करून एक सामाजिक वीण जपली त्या वीणेला तडा लावायचं काम ओबीसी घटकातले काही नेते करतायत. ते रोज मराठा समाजाविषयी आग पकड करतायत. जसं काय त्यांनी मराठा समाजाने सगळ्यांचं लुटलंय आणि घरी नेलंय असं काही झालेलं नाही. उलट गावागावामध्ये जे काही आज चांगली कनेक्टिव्हिटी संवाद होता तो कमी होत चाललेला आहे आणि याला प्रसार माध्यमातनं जे अक्रार आणि विक्राळ वक्तव्य करणाऱ्या लोकांना जास्त प्रसिद्धी मिळते. त्यामुळं सामंजस्याची भूमिका घेणारी लोक भाग पडतायत आणि अक्रार विक्राळ घेणारीच लोक ही आपली मसी आहेत असं ते समाज मानावे लागलेले आहेत. ते त्यांचं संकट आहे आणि हे मागही मी सांगितलं की मुस्लिम समाजाला प्रगतीच्या मार्गावर आणणारं नेतृत्व पाहिजे होतं, परंतु त्यांना जे नेतृत्व मिळालं त्यांनी आक्रमक भूमिका मांडली आणि लक्ष ठेवलं हिंदू समाज हा असाच आहे तसाच आहे. नुकसान कोणाचं झालं? त्यांच्यातल्या लोकांचं झालं. त्यामुळं समाजातला आर्थिक दुर्बल घटक, अज्ञानी आणि पाठीमागे असलेला घटक हा नेहमी संघटित असलेल्या गटाचं लक्ष आणि भक्ष्य असतो. त्यामुळं अशा आंदोलनामध्ये जी भरडली जाणारी संख्या हीच असते. पण जर तुम्ही पाहिलं तर ओबीसी आंदोलक पण आक्रमक असतात आणि आता एक त्यांनी सपाटा लावलेला असा आहे की तो न्यायिकदृष्ट्या योग्य पण असू शकतो की जे काही बनावट कुणबी दाखले आहेत त्यांना ते त्याच्या विरुद्ध दाद मागतायत, त्याच्यावर लढतायत. असं बनावट कुणब्यांचं पण मोठं रॅकेट या महाराष्ट्रात आहे का? बनावट कशाला म्हणतात की जो ओरिजिनली त्या जातीचाच नाही आणि त्यांनी कुणबी प्रमाणपत्र आणलं, बनावटगिरी खाडाखोड केली तर ते बनावट कुणबी त्याला म्हणतात. ह्यांनी काय इंटरप्रिट केलंय लोकांमध्ये की ज्याची नोंद पूर्वी कुणबी होती, मध्यंतरीच्या काळामध्ये ते मराठा लावलं गेलं तर त्यांनी ओरिजिनल कुणबी सर्टिफिकेट आणून निवडणूक लढवली आणि जिंकली. त्याला पण ते बनावट कुणबी म्हणतात. ते बनावट नाही, जे कायद्याप्रमाणे नियमाप्रमाणे सर्टिफिकेट मिळालं ते जोपर्यंत तुमची हायकोर्ट आणि विधी जात पडताळणी समिती रद्द करत नाही तोपर्यंत ते व्हॅलिडीच असतं. एकदा त्याची व्हॅलिडिटी मिळाल्यानंतर तुम्ही मूळ जो कायदा आहे तो कायदाच बनावट आहे असं तुमचं इंटरप्रिटेशन आहे. ते चुकीचं आहे. त्यांची मुख्य अडचण कुठं आहे की महाराष्ट्रातल्या राजकीय सत्तेमध्ये मराठा समाज हे आता घ्यायला लागलेला आहे. पण हे कळत नाही की राज्यात जे काही आता 35,000 ग्रामपंचायती आहेत त्याच्यातल्या जवळपास 15-16 हजार ग्रामपंचायती ह्या चंद्रपूर पासून अमरावतीपर्यंत, अमरावतीपासून नागपूरच्या बेल्टमध्ये आहेत, इकडं कोकणाच्या बेल्टमध्ये. तिथं कुठं मराठा समाजाचं प्राबल्य आहे? तिथल्या सगळ्या ग्रामपंचायती, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या त्यांच्याच ताब्यात आहेत ना ओबीसींच्या. पण हे जे काही प्रभावशाली जिल्हे आहेत पश्चिम महाराष्ट्रातले हे त्या ठिकाणी मराठा समाजातल्या लोकांनी कुणबी प्रमाणपत्र घेतली, परंतु त्यांच्या जुन्या नोंदी जर कुणबीच असतील तर त्यांनी सर्टिफिकेट घेतल्याने गैर होणार नाही. पण सामाजिक दृष्ट्या काय होतंय की राजकारणामध्ये सगळीकडे समाज हा प्रगल्भ असल्यामुळं, सत्तेत असल्यामुळं त्यांनी परत आमचा वाटा घेतो ही आता ओबीसींची भावना आहे आणि ती भावना गैर आहे असं मला काही वाटत नाही. परंतु मराठा समाजाचं एवढं प्रचंड प्रमाणात राजकीयकरण झालेलं आहे की त्याला सत्तेशिवाय काही दुसरं सुचत नाही. उद्या चंद्रावर जरी पंचायत समिती स्थापन केली तर मराठी नक्की चंद्रावर जातील, तिथं पण पंचायत समिती लढवतील अशी परिस्थिती. अच्छा, इतका तो राजकारणाचा ओढा. हा प्रचंड ओढा. त्याला राजकारणाच्या पलीकडं संशोधन क्षेत्र आहे, नंतर वर्ल्ड वाईड संधी आहेत, वेगवेगळ्या देशांमध्ये आपल्या देशांमध्ये संधी आहे. आणि आता सत्ता कारणामध्ये काय झालेलं आहे की सत्तेचं कंट्रोलिंग हे अर्थ ज्याच्याकडे आहे ताब्यात त्याच्याकडे इनडायरेक्टली गेलेलं आहे. ते काय सामान्य लोकांचं राजकारण राहिलेलं नाही.
मग ती अर्थसत्ता मराठ्यांनी ताब्यात घेण्यासाठी त्या प्रकारचं जागरण समाजाच्या खालच्या दरापर्यंत होत नाहीये. आणि मग त्याला कॉन्ट्रोवर्सीमध्ये अडकणं, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सोशल मीडियात वॉर करणं आणि त्याच्यापुरतं क्षेत्र मानणं हे सगळ्यात दुर्दैवी. आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर देवेंद्र फडणवीस यांनी जेव्हा यांच्या पहिल्या मुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये मोठे मराठा मोर्चे निघालेले होते. त्यातनं सारथी या संस्थेची पुढे कल्पना आली, सारथी उभी राहिली. त्याच्या आधारे मग पुढे बार्टी, ज्योती अशा बऱ्याच संस्था उभ्या राहिल्या. मग या सारथीच्या कार्यक्रमामध्ये मराठा विरुद्ध ब्राह्मण भाजपचे खासदार मेधा कुलकर्णी असा वाद निर्माण झाला. तुम्ही त्या कार्यक्रमाला उपस्थित होता. तर नक्की मेधा कुलकर्णी आणि अभिमन्यू पवार यांच्यामध्ये काय बोलणं झालं आणि खरंच एखादा जर ब्राह्मण समाजाचा नेता असेल तो मराठ्यांच्या किंवा मराठ्यांचा जो कार्यक्रम आहे सारथीच्या कार्यक्रमामध्ये पुढे बसू शकत नाही का? बसू शकतो, पण इथं प्रत्यक्ष घटना तशी नाही झालेली. इथं जे खुर्च्या लावलेल्या त्या प्रोटोकॉल म्हणजे ज्याला राजशिष्टाचार विभाग त्या खुर्च्यांचा क्रम आणि पत्रिकेचा क्रम ठरवून देतो. त्या पत्रिकेच्या क्रमामध्ये काय झालेलं होतं की एक अण्णा बनसोडेंची नावाची खुर्ची होती. ते माधवी मिसाळे होता, ते राज्यमंत्री होत्या. परंतु मग ते आले नसल्यामुळे ती खुर्ची रिकामी राहिल्यामुळं अभिमन्यू पवारांनी सांगितलं की नरेंद्र पाटील साहेब तुम्ही पुढे बसा. आता नरेंद्र पाटलांना ऍक्च्युअल महामंडळाचे अध्यक्ष असल्याने त्यांना कॅबिनेट मंत्र्यांचा दर्जा आहे आणि प्रोटोकॉलनुसार कॅबिनेट मंत्र्याच्या दर्जाच्या नंतर खासदार आणि आमदार येतात. आता त्यामुळं मेधाताई काय म्हणाल्या की मला पुढे बसायचंय आणि त्यांनी आरोप करताना सांगितलं की अभिमन्यू पवारांना बसायचं. आमदार एक पुढे आणि खासदार माग हे कॉन्ट्रोवर्सी झाली असती, म्हणून त्यांनी सांगितलं की नरेंद्र पाटील हे चळवळीतला कार्यकर्ता आहे आणि ते जर पाठीमागं बसले आणि तुम्ही पुढे बसलं तर कॉन्ट्रोवर्सी होईल. हा शेवट काय एक समाजाचा कार्यक्रम आहे असं त्यांना सांगायचं होतं. मराठा शब्द काही त्यांनी वापरलेला नाही. मुळात कसं आहे ऐकला का शब्द तो? नाही, मी ऐकलेला नाही, कारण ते वरती स्टेजवर झालंय, त्या दोघांमध्येच झाले. तिसरा माणूस ऐकायला फक्त कोण होतं तर नरेंद्र पाटील होते. मग नरेंद्र पाटील पण म्हणले त्यांना पुढे बसा, तुम्हाला बसायचं नाही. नाही, मग तुम्हीच बसा. ते निघून गेल्या. निघून गेल्यानंतर जिथं पत्रकार असतात तिथं बाहेर पडताना त्यांना ऐकू जाईल अशा पद्धतीने त्यांनी ते वर्तन केल्यामुळं मूळ कार्यक्रम बाजूला पडला आणि हीच न्यूज गेली 2-3 दिवस चालली. या सारथीचा मराठा समाजाला का उपयोग झाला का? हा, निश्चित. म्हणजे मी तुम्हाला अभिमानाने सांगेल की ही संकल्पना मी आणि परिहार साहेबांनी मिळून ठरवली बार्टीमध्ये. आणि बार्टीमध्ये एका मुलीचा इंटरव्ह्यू चालला होता कलकत्त्याच्या एका कंपनीनी, तिला एअर होस्टेस व्हायचं होतं. म्हणलं आमच्या समाजाला क्यों नाही कर सकते बोले. मग आम्ही तिथं तो ड्राफ्ट बनवला 2 पानाचा आणि अशी कल्पना आहे की हा समाज सामाजिक दृष्ट्या, आणि तो सरकारला पाठवला होता. पुण्याच्या मोर्चात पण ती आपण मागणी घेतली होती. मूळ कसं आहे की आरक्षणाची मागणी देणारा समाज जेव्हा आरक्षण मागण्यापर्यंत टप्पे कोणते तर त्याचं सामाजिक आर्थिक सामाजिक मागासलेपण आहे. मग त्याला नुसतं शिक्षण आणि नोकरी देऊन ते सुटणार नाही. मग एकंदरीत त्या समाजामध्ये हे सगळे जे रिफॉर्म्स चेंज करायचे त्यासाठी एक इन्स्टिट्यूशन असावं आणि त्या इन्स्टिट्यूशन मध्ये रिसर्च पासून सगळ्या ऍक्टिव्हिटी व्हावा की ज्या स्टेप्स मध्ये मराठा समाज कमी पडतोय त्याला पायलट म्हणून एक पूल तयार करणं आणि तिथपर्यंत पोहोचवणं. त्यासाठी आपण सारथी काढली आणि ती शाहू विचारांना अभिप्रेत आहे. त्यामुळं ती झाल्यानंतर ओबीसीची संस्था काढण्याची मागणी झाली. त्याचाही रिपोर्ट सारथीनेच तयार केला आणि सारथीनेच रजिस्ट्रेशनचे पैसे भरले. मग अमृत झाली. त्यामुळं आपल्या महाराष्ट्रामध्ये संबंध देशात सगळे समाज घटक कव्हर झालेलं एकमेव मराठा समाज नाही, महाराष्ट्र राज्य आहे. आणि त्याचा फायदा समाजातल्या घटकांना निश्चित होतोय, पण त्याचा वेग वाढायला पाहिजे. कारण सारथीने इन्फ्रास्ट्रक्चर भरपूर उभं केलंय, परंतु पूर्ण लोकसंख्या मराठा समाजाची नाही म्हणलं तरी आज 32% आहे. ओबीसी डिपार्टमेंटला बजेट आहे वेगळं, त्याच्यानंतर SC ST ला आहे. मग तसं बजेट काय मराठा समाजाला नाही आणि जातवर बजेट करणं पण चुकीचं आहे. मग उद्या सगळ्या गोष्टी जातीवर मागणीची होईल. परंतु ह्या समाजाला पुढे आणण्यासाठी तशा प्रकारच्या योजना, त्या योजना सारथीने आणल्या पाहिजे. मी त्यांना आता एक प्रस्ताव दिलाय. वाढवण बंदर येते, नंतर आपले डिफेन्सचे काही इंडस्ट्रीज नगर जिल्ह्यामध्ये आल्यात, नंतर संभाजीनगरला नवीन आता काही ऍटोचे हब येत आहेत. परत आपल्याकडं नवी मुंबईत एअरपोर्ट होतंय, पुरंदरला एअरपोर्ट होतोय. मग ह्या ठिकाणी एक मोठ्या प्रमाणावरची 1-1.5 कोटी रोजगार निर्मिती होणार आहे. त्या रोजगार निर्मितीमध्ये परप्रांतातनं लोक येणार
मग तुमच्या स्थानिकांना काय मिळणार आहे? काहीच मिळणार नाही. त्यासाठी आत्ता सारथी आणि या संस्थांनी तशा प्रकारचा इंटेक काय पाहिजे त्यांच्याशी डायलॉग करून तो तयार करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. नाहीतर नुसतं अनुदान वाटून समाज घडत नाही. तो घडवण्यासाठी हे प्रयत्न करायला पाहिजे आणि त्याशिवाय रिसर्च मध्ये जास्त लक्ष घातलं पाहिजे. मुळात काय झालं, आता ज्या फेलोशिप वाटल्या त्याची संख्या त्यांनी 100 केली. आता 100 करताना त्याचे विषय ठरवलेत का, प्रायोरिटी ठरवलेत का, ह्या पण गोष्टी त्याच्यातल्या महत्वाच्या आहेत. त्या पण एकाच घरामध्ये फेलोशिप मिळाल्या झाली तर अशी बघा, अशी पण उदाहरणं शासकीय योजना कुठेही सुरू झाली, हा फायदा घेणारे असतात तसे गैरफायदा घेणारे पण प्रचंड असतात आणि जो खरा गरजू आहे त्याच्यापर्यंत ते पोचत नाही. त्यामुळं पूर्ण संस्थेच्या मेकॅनिझम मध्ये त्याला मॅनपॉवर जास्त द्यावी लागेल, कारण एखादा अर्ज आल्यानंतर स्क्रुटिनी करायला त्याची फील्ड व्हिजिट व्हायला पाहिजे. ती करणारी यंत्रणा सारथीकडे नाही, महाज्योतीकडे नाही, कोणाकडेच नाही. ओके त्यामुळं यंत्रणेचा गैरफायदा घेणारा वर्ग हा येतोच. तो कमीत कमी येईल याची काळजी प्रशासनाने घेण्याची आवश्यकता आहे. आणि माझं आजही सारथीला आव्हान आहे किंवा महाज्योतीला, या सगळ्या संस्थांना, की समान धोरणाच्या अंतर्गत तुम्ही संस्थांचे पाय बांधू नका. तुम्ही त्याच्यावर लिमिटेशन्स टाका, काही टाका, त्याचं स्वागत आहे. परंतु एखादा शॉर्ट टर्म आम्हाला कोर्स करायचा आहे 3 महिन्याचा, त्याची पण मान्यता घेण्यासाठी जर आम्हाला शासनाकडे जायचं असेल तर तिच्या स्वायत्ततेचा काहीच उपयोग नाही. बरोबर. असा इश्यू आहे त्यात. मग हा जो सारथीचा कार्यक्रम होता हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे, त्यासाठी ते आवर्जून आलेले होते. मग हा जो मेधा कुलकर्णी यांच्या निमित्तानं जो काही सगळं नाट्य तिथं घडलं, ड्रामा घडला तिथं, याच्यामुळे देवेंद्र फडणवीस पण नाराज झाले. याबद्दल नंतर आमदार वगैरे मंडळी तुमच्याशी काय बोलली का? काही राजकीय लोक बोलले की एवढा चांगला कार्यक्रम झाला, त्याची लीड काय न्यूज झालीच नाही. सगळी जी लीड झाली ती फक्त मेधा कुलकर्णींच्या नाराजीवर झाली. पण अभिमन्यू पवार एवढे ऍक्टिव्ह का होते त्या कार्यक्रमामध्ये? अभिमन्यू पवारांचा जो कनेक्ट आहे तो एमपीएससी वर्गामध्ये जास्त आहे. बरं. त्यामुळं त्यांनी त्याच्यात पुढाकार घेतला असं माझी माहिती आहे. कारण आम्हालाही कार्यक्रम 2-3 दिवस अगोदरच कळाला, तो काही माहित नाही. आणि तो घेताना मी म्हटलं, अहो एवढा मोठा कार्यक्रम तुम्ही गणेश कल्लाला घेताय, तोही पुण्यात, हे भरवणं काही सोपं नाहीये म्हटलं. नाही म्हणजे आम्ही एमपीएससीचे सगळे विद्यार्थी, एमकेसीएलचे विद्यार्थी, हे सगळे आई वडिलांसकट बोलवलेले आहेत. आणि मग त्यांनी ते काम त्याच्यामध्ये करून ती लोक त्यांनी ती बोलवलेली होती. परंतु पुण्यातले जे काही इतर सगळे राजकीय पक्षाचे होते ते फक्त नेतेच होते, कार्यकर्ते त्या ठिकाणी काही फारसे दिसले नाहीत मला. ओके. पण आता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ही संस्था राजकारण विरहित असल्या पाहिजेत आणि त्याच्यामध्ये समाजातले जे विविध क्षेत्रातले तज्ज्ञ मंडळी यांचा कनेक्ट तिथं वाढला पाहिजे. ओके. आता ही जी सारथी संस्था आहे, या सारथी संस्थेचं मुख्यालय पुण्यामध्ये आहे, पण ती महाराष्ट्रभर काम करते आहे का पुणे लोकांनाच पुण्यातून चक्रा मारू लागतात? नाही, 8 त्याबद्दलची परिस्थिती काय? ठिकाणी त्याची उपकेंद्र काढलेली आहेत आणि त्या उपकेंद्राच्या माध्यमातून काही डेप्युटी कलेक्टर, तहसीलदार तिथं डेप्यूट केलेले आहेत. त्या ठिकाणी 500 मुलं आणि 500 मुलींचे हॉस्टेलचं बांधकाम आहे. ते साधारणतः 1 वर्षामध्ये सगळं पूर्ण होईल. अजितदादा पवार यांनी पण त्याच्यात विशेष काम केलंय, एकनाथजी शिंदे साहेबांनी पण केलंय, मुख्यमंत्र्यांनी पण केलेलं आहे. जे जिल्हावार मराठा समाजासाठी जी वसतिगृह करायची होती त्याचं ते कुठपर्यंत आलेलं आहे? ते काम कुठे नाही झालेली. त्याच्यात दोन्ही बाजू आहेत. मागणी होते, मग काय होणार की सरकारला सगळ्या जातीची बांधावं लागतील, हा पहिला पर्याय. आणि प्रत्येक ठिकाणी जिथं एज्युकेशन हब आहे, कॉलेजेस जवळ आहे, तिथल्या कनेक्टिव्हिटीमध्ये जागा मिळणं, म्हणून सरकारने डॉक्टर पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता योजना आणली. तुम्ही त्याच्यातनं पैसे घ्या आणि तुम्हाला वाटेल तिथे खोली भाड्याने घ्या आणि तिथे राहा. त्यासाठी, कारण सरकारचं काय असतं की एखादी बिल्डिंग बांधली की ती पीडब्ल्यूडी ची भर करण्यासाठी असते. म्हणजे मी काय त्या खात्याचा अपमान करत नाही. मग टेंडर आलं, मग कॉन्ट्रॅक्टर आला, मग जेवण बनवणारा आला, पुढे मेंटेनन्स आणि मग तो मेंटेनन्स आला. मग ते हॉस्टेलची तुम्हाला प्रसार माध्यमांना एक बातमी मिळते, जेवणात आळ्या सापडल्या, क्वार्ट्स गांजल्या, ते होत राहतं. त्यापेक्षा 6,000 रुपये घ्या, पाहिजे तिथं राहा. 3 विद्यार्थी एकत्र आले तर 18,000 रुपयामध्ये आज पुण्यात पण रूम मिळते. अच्छा. मग बाहेर पण मिळू शकते. आणि हॉस्टेलचं काय, एससी समाजाचं हॉस्टेल पंढरपूर पासून 5 किलोमीटरवर बांधलं जाणार नाही. पुण्यात सुद्धा आता औंधला हॉस्टेल तयार होते. तर ते हॉस्टेल मधनं विद्यार्थी जर उद्या त्याला कात्रजला जायचंय किंवा हडपसरला जायचंय तर प्रॅक्टिकल शक्य नाही. म्हणून जिल्हावार जी वसतिगृह आहेत ती प्रॅक्टिकली विद्यार्थ्यांनाही परवडत नाही, सरकारला परवडत नाही. त्यापेक्षा त्याला जवळ कॉलेजच्या एखादी रूम घेऊन राहण्यासाठी पैसे देणं हे सरकारच्या आणि विद्यार्थ्यांच्या दोघांच्या हिताचं आहे. आता
ही जी केस आहे या केसचा जो SC-BCची मराठा आरक्षणाची जी केस आहे तिचा निकाल कधीपर्यंत लागेल तुमचा काय अंदाज? तुम्ही कोर्टात जात आहे एक साधारणतः माझ्या अंदाजानुसार 3-3.5 महिन्यामध्ये येईल. 3-3.5 महिन्यामध्ये. त्यानंतर पुन्हा हा जर निकाल निगेटिव्ह लागला म्हणजे आधी उच्च न्यायालयाने मान्य केलं होतं पण सुप्रीम कोर्टामध्ये टिकलं नाही, तर या केसच्या निकालानंतर महाराष्ट्रात पुन्हा नवीन आरक्षणाचं वादळ निर्माण होऊ शकतं का? नाही, त्याला आता कसं आहे, ईडब्ल्यूचा ऑप्शन असल्यामुळे हम्म. कव्हर हम्म, आता पुन्हा दोनदा दूध पिऊन सुद्धा जर ओठ भाजत असतील हम्म, तर ह्याच्यातलं वास्तव काय आहे की मराठा समाजाला ओबीसीच्या 50% आतमध्ये आरक्षण द्यायला महाराष्ट्र विधिमंडळ सदस्यातल्या 288 पैकी हम्म, 285 आमदारांचा त्याला पाठिंबा नाही. हम्म. ते किती बोलत असले तरी असं 50% आतलं आरक्षण देऊ शकत देऊ नाही. शकत पण हम्म, जे घटना दुरुस्ती झाल्यानंतर सर्वेक्षण झालेला मराठा हा एकमेव समाज आहे जो हम्म. 50%च्या आतमध्ये जाण्यासाठी पात्र आहे. हम्म, पण पॉलिटिकल सिच्युएशन फॉरवर्ड येत नाही किंवा ओके. मराठा समाजाच्या बाजूनी नाही. अच्छा. हे वास्तव मान्य करायला पाहिजे. जर ते झालं तर आज अशी परिस्थिती आहे की ओबीसीतल्या सगळ्या जातीचं आरक्षण हे नव्या घटना दुरुस्तीमुळे आज व्हॅलिड नाही आणि मराठा समाज व्हॅलिड आहे पण तो दरवाजाच्या बाहेर आहे. अशी एक विचित्र परिस्थिती ही आहे आणि ती आम्ही न्यायालयात मांडणार आहे. ओके. आता जनगणना सुरू होणार आहे, ती जात न्याय होणार आहे असं पण जाहीर झालेलं आहे. तर मराठा समाजाच्या लोकांनी काय मराठा लावायचं, मराठा देशमुख लावायचं, मराठा कुणबी लावायचं, काय ना जात आता काय जे सांगायची? मला जे जातवारला BLO काम करतात हम्म, त्यांनी मला सांगितलं की SC ST आणि इतर असे 3च कॅटेगरी आता त्या फॉर्म मध्ये आज तरी घेतलेले आहेत. बरं. जातवार जनगणना प्रत्येक जातीची नोंद होईल असं तरी आजच्या रेकॉर्डवरनं दिसत नाही. बरं. आणि जर तशी असेल तर ज्यांची नोंद मराठा पहिल्यापासून आहे आणि आज आहे त्यांनी मराठाच सांगितलं पाहिजे. ज्याची नोंद कुणबी पूर्वीची होती आणि आज त्यांनी कुणबी सर्टिफिकेट घेतलं त्याला कुणबीच सांगावे लागेल. पण अनेक मराठ्यांना कुणबी व्हायचंय, ते म्हणतील नाही आताच कुणबी ही नोंद झाली म्हणजे आपल्याला कुणबी सर्टिफिकेट बघा हा विषय असं. इतका किचकट आहे हा. की ह्या विषयाचं जे काही एंड लेवलचं गांभीर्य आहे ना हो. ते समाजातल्या कोणत्या घटकाला पर्यंत पोहोचलेलं नाही. बरं. त्यामुळं एक भाऊ मराठा आहे हम्म, आणि दुसरा भाऊ कुणबी आहे हे सगळे गोंधळ आहेत. त्याच्यात अजून एक अडचण म्हणजे काय की मराठा आणि कुणबीचं आम्ही एक असल्याचं GR काढायची बरेच लोक मागणी करतात. हम्म, पण आता जर ही टांगती तलवार हायकोर्टाची आहे ती विरोधात गेली तर हम्म. मराठा मागास नाही, जर हायकोर्टाने सांगितलं तर हम्म. कुणबी पण ऑटोमॅटिक मागास नाही असं होईल. बरं. त्यामुळं कायदेशीर तरतुदी, कायद्याच्या मर्यादा, प्रत्यक्ष परिस्थिती आणि राजकीय परिस्थिती हम्म. याचा एकवट विचार जोपर्यंत होत नाही तोपर्यंत एंड रिझल्टला जाऊ शकत नाही अशी परिस्थिती. हे जे मराठा आरक्षणाचा जे काही जो काही प्रश्न आहे तो असाच प्रलंबित काही काळ राहू शकतो. मग काय काय बघा आता आता हायकोर्टात जर हरलं तर सरकार म्हणू शकत नाही मी सुप्रीम कोर्टात जाणार नाही म्हणून. त्यांना जावंच लागेल. म्हणजे तो मला काय वाटतं की हा. मराठा समाजातल्या धुरीणांनी येऊन या विषयाला आपण कितीपर्यंत ताणायचं बरं. आणि काय मिळणार आहे हा. याचा एकंदरीत साकल्याने विचार करावा लागेल. आता- कारण हा. 10, 15, 20 वर्षापूर्वीची पोझिशन आणि आजची परिस्थिती प्रचंड फरक आहे. आता तुम्हाला गव्हर्नमेंटमध्ये फार डोक्यावरनं गेलं 5-10 हजारच्या वर सीट भरत नाही. हम्म. म्हणजे 500 लोकांसाठी 3 कोटी समाज विटीस धरायचा. मग आपल्याला काय करावं लागेल की ईडब्ल्यूचा ऑप्शन मिळाला त्याच्यात घुसा, इकडं कुणबीचा आहे तो पण घ्या आणि ओपन मध्ये कॉम्पिटिशन मध्ये उतरा. 3 बसेस उपलब्ध आहेत. ओके. आता लोक म्हणतील की तुम्हीच मराठा आरक्षणाचं आंदोलन उभं केलं. नक्की केलं, त्याच्यासाठी संघर्ष केला, आम्ही मोर्चे काढले, सगळं केलं. पण हे कधीपर्यंत होतं की त्या दिवसापर्यंत ओबीसीत जाण्याशिवाय मराठ्यांकडे दुसरा पर्याय नव्हता. आता 2 पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळं जर 2 बस उपलब्ध आहेत तर आपण एकाच बसमध्ये जाण्याचा जो हट्ट आहे ना तो वास्तवाला धरून त्याच्यावर विचार करून पुढे जायला पाहिजे. आता बघ याच्यावरती एकाच गोष्टीवरती वाद किंवा भांडण होऊ शकतं की मराठा समाजातील धोरण कोण, तर हे ठरवण्यामध्येच ती यादी करण्यामध्येच आपल्या दोघांमध्ये इतर लोकांमध्ये वाद होऊ शकतात. तर त्या यादीसाठी आपण गोलमेज परिषद घ्यावं गोलमेज लागेल. परिषद आम्हाला घ्यावी लागेल. त्या यादीसाठी राजेंद्र कोंढरेंची वेगळी मुलाखत आपल्याला घ्यावी लागेल. पण ठीक आहे, तो चेष्टेचा भाग जाऊ द्या. पण विषय महत्वाचा आहे, गांभीर्याचा आहे आणि त्यांनी जे काही सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये मलाही तथ्य वाटतं आहे की 500 लोकांसाठी, 500,000 लोकांसाठी ज्यांना नोकऱ्या मिळत आहेत त्यांच्यासाठी 3.5 कोटींचा समाज आणि त्याच्यासोबत इतर समाज देखील विठला धरला जातो आहे. त्याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे. एवढं मात्र निश्चित. पुढे काही घडामोडी घडतील त्याचा आपण आढावा घेत राहू, बोलत राहू. राजेंद्रजी धन्यवाद लेट्सअपशी संवाद साधल्याबद्दल.